यशस्वी शिंदे प्रकरणामधून उरणकर सावरत नाहीत, तोच उरण मोरा फंड नंबर 5 वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले। लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणकर नागरिकांमधून होत असून सदरची घटना उरण मोरा येथील फट नंबर 5 मोहन स्टोअर्स सिंडिकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे। सदर घटनेची माहिती मुलीच्या आईने मोरा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की माझे पती, 2 मुलगे आणि 3 वर्षाची मुलगी व सासरे असा परिवार एकत्रितपणे राहतो। 13 जानेवारी 2025 रोजी मी मुलीच्या शेजारच्या अंगणवाडीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोडली व दुपारी 1 वाजता तिला घरी आणले असल्याने तिने आपल्या फिर्यादीमध्ये नोंदवले आहे। मुलीची आई घरातील कपडे धुण्याकरिता घरात गेली, परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्याकरिता रडू लागली। ती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला कडी, कोयंडा आणि प्लायवूड लावून अडकवून ठेवले। मुलगी जोरजोरात का रडते त्यामुळे त्यांचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर वय वर्ष 55 हा तिथे आला व मुलगी रडण्याचे कारण त्यांनी विचारले व मुलीला त्यांनी खेळण्यासाठी अंगणात सोडले। काही वेळात आई काम आटपून आली। अंगणात मुलगी दिसत नाही पाहून तिने दिनेश नितेकर याला मुली संदर्भात विचारणा केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्यांनी सांगितले। आईने गल्लीत शोध घेतला, परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी बाथरूमच्या दरवाजाजवळ असल्याचे त्यांनी सांगितले। आई मुलीला आणण्यासाठी गेली असता मुलगी घाबरून आईला कवटाळून जोरजोरात रडू लागली। आईने उचलून तिला घरी आणले। तिला ताप भरला म्हणून उरण मधील अभिनव चाइल्ड केअर क्लिनिक मध्ये नेले असता तेथील डॉक्टर अजय कोळी यांनी तापावर औषध देऊन घरी जाण्यास सांगितले, परंतु 3 दिवसानंतरही ताप उतरला नाही। तेव्हा मुलीने आईला सांगितले की दिनेश काकाने माझ्या लघवीच्या जागी हात लावल्याचे सांगितले। त्यामुळे मुलीला उरण मधील गाडे हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्र दिले। त्यानंतर आईच्या पायाखालची वाळू सरकली आहे। तिने थेट मोरा सागरी पोलीस ठाणे गाठून याबाबत दिनेश नितेकर याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे। आरोपीस पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतली आहे। मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 62(2) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2013 कलम 4 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, उरण। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।